मित्रांनो, खूप साऱ्या मुलांनी मला कमेंट केलेलं की सर सेमिस्टर सुरू होतंय, आम्हाला मागच्या वर्षी झालं ते झालं, पण या वर्षी पहिल्यापासून अभ्यासाला लागायचंय, मंथ वाईज स्ट्रॅटर्जी द्या, काय काय करायचं, कारण आम्हाला सीजीपीए 8.5च्या अबोव्हच न्यायचं आहे. सो मित्रांनो, अशाच मुलांसाठी हा मी डेडिकेटेड व्हिडिओ देतोय. पॅटर्न कुठला असो, इयर कुठलाही असो, मागच्या वर्षी बॅकलॉग होते किंवा कमी मार्क पडले सोडून द्या, या वर्षी मंथ वाईज स्ट्रॅटर्जी देतो ती फॉलो करा, गॅरंटी देतो तुमचा सीजीपीए यापेक्षाही जास्त आलेला असणार. मित्रांनो, एकदम भारी व्हिडिओ आहे, मंथ वाईज डिवाइड केलाय. पहिल्या महिन्यात काय करायचं, आपल्याला पहिल्यांदा कॉन्सेप्ट आणि सिलेबस समजून घ्यायचंय. म्हणजे आता कॉलेजला जाताना रेग्युलर लेक्चर पहिल्या महिन्यात करायचे प्रत्येकाने. ज्याला 8.5 वरती सीजीपीए आणायचे त्यासाठी सांगतोय, रेग्युलर लेक्चर करा. ज्याने काय होईल, तुम्हाला सब्जेक्ट कुठले कुठले अवघड आहे, कुठल्या कुठल्या सब्जेक्टमध्ये डेरिव्हेशन आहे, कुठले कुठले सब्जेक्ट आपल्याला समजतात, कुठल्या कुठल्या सब्जेक्टला आपल्याला फोकस करायचा आहे, कुठल्या सब्जेक्टमध्ये 90च्या वरती जात आहे, कुठलं सब्जेक्ट अवघड आहे, हे सगळं आयडिया क्लिअर होईल. आणि एकदा महिनाभर प्रत्येक विषयाचे 2-2 युनिट होऊन जातील, तो तुम्हाला इतका कॉन्फिडन्स येऊन जाईल की तुम्हाला एनर्जी येऊन जाईल, अरे सब्जेक्टचा फ्लो असा आहे, याच्यामध्ये असं केलं तर स्कोरिंग होतं, सगळं आयडिया येऊन जाईल. सो पहिल्या महिन्यात आपल्याला जास्त काम नाही करायचं, फक्त कॉलेज रेग्युलर करायचं आणि डेली 4 आवर्स स्टडी करायचं आहे. 4 आवर कॉलेज संपल्यानंतर आधी सकाळी 2 तास करा, संध्याकाळी 2 तास तर करा, या हिशोबाने, आणि आपला सब्जेक्ट समजून घ्यायचा आणि एकदा फ्लो मध्ये आले की पुढे निघून जायचं. आता 4 तास स्टडी सोबत काय करणार, आणि एक महत्वाची एक टिप तुम्हाला देऊन देतो. टिप अशी आहे की अभ्यास करताना कॉलेजमध्ये आज जे होणार आहे ते घरी वाचून जायचं. जरुरी नाही की तुम्हाला पूर्ण समजेल, थोडंफार समजेल, पण वाचून जा, म्हणजे थोडं समजलेलं असेल. सर शिकवतील तेव्हा ते वर्गात तुम्ही सगळ्यांच्या आधी आन्सर देणार, सरांचं तुमच्याकडे लक्ष देईल, हा पोरगा हुशार, याला मदत केली पाहिजे. त्याचा फायदा कुठे होईल, इकडे प्रॅक्टिकलला, फायनल एक्झामला, प्रॅक्टिकलला जे 50 पैकी नाही तिथे 40च्या वरती आले तिथे मदत येईल. सो वर्गात आन्सर द्यायची, तेव्हा ते डबल समजेल. आणि घरी आल्या तोच टॉपिक पहिला करून घ्यायचा, कारण तो ऑलरेडी तुम्ही वाचला होता, कॉलेजमध्ये जाऊन समजला आणि घरी आल्या वाचला, डोक्यात फिट झाला, पुन्हा डायरेक्ट पेपरची बघितला तरी चालेल, एवढा परफेक्ट होणार आहे. सो या वेळी 4 तासाचा आपला स्टडी डेली ठेवायचा आहे. पहिल्या महिन्यात एवढ्या गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या आहे. आणि कुठले विषय अवघड वाटले, तुम्ही तुमच्या एरियात कुठे वाटले तर पहिल्यापासून क्लासेस लावून घ्या, त्याचाही फायदा होतो. तुम्हाला वाटलं पर्पल हॅट जॉईन करायचं, हेल्पलाईन नंबर दिलाय, नगर नाशिक मध्ये पर्पल हॅट मध्ये पण क्लासेसला येऊ शकता. नेक्स्ट, सेकंड मंथ मध्ये काय करायचं, आता आपल्याला सब्जेक्ट समजले, कॉन्फिडन्स वाढलाय. सेकंड मंथ मध्ये आपल्याला आता प्रश्नपत्रिका घ्यायला सुरुवात करायची. कुठल्या टॉपिकची, पहिल्या महिन्यात 4 तास जेवढे टॉपिक आपण केले, पहिले 1-2 युनिट आपले झालेले असणार आहे, त्या युनिट्स वरचे आता क्वेश्चन पेपर पण बघायला सुरुवात करायची. तुम्ही म्हणशाल सर, जर नवीन पॅटर्न वाले ते म्हणतील आम्हाला पेपर नाही, 19 पॅटर्नचे पेपर रेफर केले, 19 वाल्यांनी तर 19चेच करायचे, 24 पॅटर्न वाल्यांनी पण 1900 केले तरी चालेल. फक्त 24 पॅटर्न वाल्यांनी टीचरशी एकदा डिस्कस करून घ्या. टीचर सांगतील का हे क्वेश्चन तू कट कर, बाकीचे रेफर कर, का एवढे पॉईंट कट झाले आणि एवढे ऍड झाले, तेवढा ऍड टीचरशी डिस्कस करून 19 पॅटर्नचे पेपर रेफर करायला सुरुवात करा. जेणेकरून काय होईल, जे सिलेबस शिकलंय त्याचे पेपर पण आता आपण बघायला लागू, म्हणजे आपला कॉन्फिडन्स अजून वाढेल आणि काय काय येतं हे कळेल, पेपर कसा येतोय ते कळेल, कॉन्फिडन्स वाढेल, आरामात आपला फायदा होईल. आणि इथे पेपर ऍड झाल्यामुळे इथे डेली आता 5 तास स्टडी करायचं आपल्याला. मी रेग्युलरच्या सब्जेक्टसाठी सांगतोय, ज्यांना बॅकलॉग असेल त्यांना याच्यात 1-2 तास त्यांनी त्यांच्या हिशोबाने ऍड करून घ्या. आता सेकंड मंथ मध्ये अजून एक आपल्याला फायदा ऍड करायचा प्रॅक्टिकलचा. पहिल्या महिन्यात किती 1-2 प्रॅक्टिकल झालेले असतील, ते प्रॅक्टिकल सुद्धा रिवाइज करायला सुरुवात करायची. कारण काय, थेअरीमध्ये 100चा पेपर लिहून आपल्याला 80 मार्क पडणं खूप अवघड आहे, त्यामुळे सीजीपीए डाऊन होतो. पण न्यू प्रॅक्टिकल मध्ये, ओरल्स मध्ये 50 पैकी 40-45 मार्क एकदम सोपे आरामात पडतात. त्यामुळे हे बघत जायचं, जस्ट प्रॅक्टिकल रन झालं, आरामात 45-50 मार्क पडून जातात, 50 पैकी 50 सुद्धा पडतात आणि त्याच्यामुळे सीजीपीए वाढतो. सो प्रॅक्टिकल्स, ओरलला सेकंड इयर पासून सिरियसली घ्यायचे. आला तिसऱ्या महिन्यात आता इथपर्यंत आपला 2 युनिट झाले, 2 युनिट 4 युनिट होत आले, राहिला 1 ते 2 युनिट, 5 किंवा 6 युनिट असतात. बरं, 24ला 6 युनिट आहे, 24ला 5 युनिट आहे, 19ला 6 युनिट आहे. सो इथपर्यंत आपला नियर अबाउट आपला 70 ते 80 मार्काचा पेपर कव्हर होतोय. आता राहिलं लास्ट मंथ मध्ये राहिलेला सिलेबस आपण संपून टाकायचं, कॉलेजमध्ये संपू आपण संपून टाका आणि नंतर रिव्हिजनला सुरुवात करा. ओके, रिव्हिजन करायची. आता जे 1.5-2 महिन्यात मागच्या वाचलंय ते तेव्हा वाचलंय ते आता आठवलं पाहिजे ना, रिकॉल करायचं, रिव्हाइज करायला सुरुवात करायची. यासाठी महत्वाचं काय आहे, हा पॉइंट आहे. असे मित्र आपल्या ग्रुपमध्ये शोधून ठेवा, 4-5 जणांचाच ग्रुप ठेवा, पण ते अभ्यासा ओरिएंटेड पोरं असतील, ते कुठे काम येतील आपल्याला, PYQ सॉल्व्ह करायला,
रिव्हिजन करायला, या दोन्ही गोष्टींना ग्रुप स्टडीने आपल्याला जायचंय. मी भरपूर वेळा मागच्या सेमिस्टरच्या व्हिडिओलाही ग्रुप स्टडी सांगितलं होतं. या ग्रुपमध्ये असेच पोरं ठेवायचे जे अभ्यासाच्या बाबतीत सिरियस आहे. पहिली गोष्ट, टाइमपास वाले कट करायची. दुसरी गोष्ट, आणि तिसरी गोष्ट, मल्टिपल टॅलेंटेड वाल्या मित्रांचा ग्रुप बनवा. म्हणजे कुणाला डेरिव्हेशनचे सब्जेक्ट आवडतात, कुणाला न्यूमरिकलचे आवडतात, कुणाला थेरी चांगले एक्सप्लेन करता येते. म्हणजे ज्याला डेरिव्हेशनच्या अडचणी, हा डेरिव्हेशन वाला त्याला सांगेल, ज्याला थेरीची अडचण तो थेरीवाला सांगेल. असे मल्टिपल डिफरंट टॅलेंट वाले मित्रांचा ग्रुप बनवून ठेवा, हुशार पोरांचा. याचा फायदा होईल आपल्याला हा CGPA अचीव्ह करायला. ओके. आणि ऑब्व्हियसली आपण PYQ तो सॉल्व्ह करतो आणि अभ्यास करताना तुम्हाला पहिल्यापासून तुम्ही पर्पल हॅट ऍप्लिकेशनच्या सोबत जाऊ शकता. 1 जुलैपासून आम्ही 2024 पॅटर्नचे सुद्धा कोर्सेस ऍपवर लॉन्च करतोय. बाकी 19 पॅटर्नचे आहे प्रत्येक इयरचे, प्रत्येक डिपार्टमेंटचे. सो ऑब्व्हियसली आमच्या सोबत गेले तर सगळं मटेरियल रेडी तुम्हाला भेटतंय. सॉल्व पेपर, IMP क्वेश्चन आणि आपल्या भाषेत. आम्ही शिकवलं तेवढं केलं, तुम्हाला कॉलेज क्लासेस किंवा पुस्तकांची सुद्धा गरज नाही. इथे तेवढंच करा, तेच पेपरला तर स्कोर कराल. कितीतरी पोरं टॉपर झाले. वाटत नसेल तर आपले पर्पल हॅट स्टुडंट स्टोरी असं सर्च करा, त्याच्यावर नंबर ऑफ पोरांचे रिव्ह्यूज आहे, बघा, तुम्हाला गॅरंटी येऊन जाईल. आणि टार्गेट आपल्याला डिसाईड करायचं. हे कुठलं टार्गेट? तू म्हणशील सर टार्गेट तर केलं 8.5, हे आहे. हे टार्गेट अचीव्ह करत करत इथपर्यंत आला, 3 महिने, कॉन्फिडन्स वाढून गेला. आता शेवटच्या 1 महिन्यात, ओके, शेवटचा जो 4th मंथ आहे त्यावेळी तुम्हाला याच्या पुढे किती वर जायचंय, कारण एवढं तर ह्या वेळी गेले तर एवढं शुअर शॉट अचीव्ह होणार आहे. आता पुढे किती वाढवायचंय ते शेवट डिसाईड करून आणि मग अभ्यासाला लागायचं. ऑलरेडी वया आपल्या तयार झाल्या, एवढा अभ्यास करत करत त्या वयांना पुन्हा जोर द्यायचंय, कामाला लागायचंय. यस. आणि लास्ट मंथ मध्ये इथे पण तुम्ही साधारणतः 5 ते 6 तास अभ्यास करू शकता. आणि लास्ट मंथ मध्ये आपल्याला ग्रुप स्टडी वगैरे सगळ्या वेळी शेवटच्या महिन्यामध्ये 8 ते 10 तास आपल्याला डेली स्टडी करायचं आहे. 8 ते 10 तास कधी होईल? जेव्हा PL येईल, सुट्ट्यांचा टाइम येईल. पेपरच्या आधी 20 दिवस PL भेटते ना, त्यावेळी 8 ते 10 तास स्टडी करायचं, जेणेकरून 8.5+ CGPA आरामात अचीव्ह होतो. सो मित्रांनो, मी ज्या आयडियाज दिल्या, या पहिल्या महिन्यात काय करायचं, दुसऱ्यात काय, तिसऱ्या काय, आणि लास्ट मंथ मध्ये कसं आपल्याला मॅक्सिमम टाइम अभ्यास वाढवायचा आहे, एकदम अशा आयडिया दिल्या की ज्या तुमच्या लेवलला होऊ शकता. ओव्हर काहीच नाही सांगितलं. एकदम सोप्या गोष्टी तुम्ही कोणीही करू शकता, आरामात करू शकता, असं तुमच्या लेवलच्या, ग्राउंड लेवलच्याच गोष्टी सांगितल्या, त्या फॉलो करा. मी 100% गॅरंटी देईल. मागच्या सेमिस्टरमध्ये वर्ष दीड वर्षापासून मी हजारो टॉपर घडवले. कितीतरी मुलं सांगतात आम्हाला. आता आम्ही त्यांचे फीडबॅक व्हिडिओ पण युट्यूबवर टाकत जाणार आहे. ते बघून ऑलरेडी 35-40 मुलांचे आहे. तुम्हाला कळूनच जाईल, पण अजून खूप येणार आहे. तुम्हाला कळेल की किती फायदा होतोय पर्पल हॅटच्या आयडियाजमुळे. सो नक्की आयडियाज फॉलो करा. 8.5 CGPA काहीच अवघड नाही, 100% शुअर होतो. लक्षात ठेवा, सुरुवात छोटी करा पण टार्गेट मोठं ठेवा. मी सांगेल त्या वेळेने जा, गॅरंटेड मोठं टार्गेट अचीव्ह होणार म्हणजे होणारच.